पहा मित्रांनो, आपण स्थापना केलेली आहे आणि याच्यावर 24 तास पाणी राहणारे असे पण आपण केलेले आहे बघायची सुविधा। 24 तास पाणी याच्यावरती राहणारे पाणी। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल। करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉग मध्ये। आपली मीराताई पावसाने आता जरासं त्यातलं गवत काढणार आहे, थोडं अजून तासभर थांबते। गवरी मधलं आपल्याला गवत काढायचं आहे। आंघोळ घातली मित्रांनो, तिने शॉर्ट व्हिडिओ चालू केला, थोडासा पण व्हिडिओ काढायला आतमध्ये येऊ शकली नाही। ह्याने एवढा गोंगाट केला, बापरे हा फार डेंजर आहे आंघोळ घालताना। त्याच्या अंगावर फक्त थोडंसं पाणी मारलं ना तो येतो आंघोळ होईपर्यंत घाणं चालू असतं। काहीतरी अजून काही केलं नाही, 10 साडे 10 वाजले। नाश्ता करते आता, नाश्त्याची वेळ झालेली आहे। चालूच आहे हे आपले ते छोटे फुलं आणलेत पांढरे, ते काय झाड मोठं होईना झाले। आले त्याची पानं अशी टवटवीत आहे। टगर पांढरी टगर, पण ती थोडी जास्त मोठी असते, त्यासारखी बघते मी। तेच काय येत नाहीये, कधी येईल। वाढली तशी। न करता व्हिडिओ पहा, पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहते, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय। ही पहा आपली रांगोळी। मी परवा पावटा पाहिलेला, पण कसा ना शेंगांची भाजी करायची, शेंगांचीच करावी मला। बघा एक घड आहे पावट्याचा आलेला। पावटा आणू का ग भाजीला? ती काय बोलणार नाही। ह्याचे इकडे जाणार आहे बाबांनो, तुम्ही वेली तुम्ही इकडे जा, रस्त्यावर येऊ नका, गाड्या येतात लोकांच्या। असं जा इकडे, पुढच्या वेळेस इकडे नाही लावायचं आपल्याला। इथं आपल्याला हे पण नाही लावायचं। हे बघा हे गणेश वेल पण आलाय। मी फार मेहनतीने मित्रांनो झाडं आणलेत, काहीच नव्हतं आपल्या इकडे एवढ्या वर्ष राहून पण लोकांकडे एवढे झाडं नाहीत लावली। मी फार मेहनतीने जिकडे जाईल ना एक तरी फांदी आणेलच। आणि काल पण एक फांदी आणली मी। काल मी एक बकुळेचं झाड आणलं, बकुळेचं झाड। त्याच्याविषयी मी ऐकलं ना, मला विशेष वाटलं। त्यांनी समोरच्या व्यक्तीने सांगितलं ते बकुळेचं झाड आहे ना, ते बी असतं आणि ते बी आज गोकुळाष्टमीलाच लावतात, ते पुढच्या गोकुळाष्टमीला त्याचं रोप येतं, अंकुर येतो त्याला। असं 1 वर्ष लागतं त्याला बी यायला। मी म्हटलं पहिल्यांदाच ऐकलं, मग मला त्याच्याविषयी मला कमाल वाटली। म्हटलं ठीक आहे, मग आता ते म्हटलं बीच येतं। पण मी म्हटलं जर मी राधाकृष्णाला स्मरून म्हटलं तुम्ही ही माझ्याकडे चला, मीही बकुळेचं झाड लावेन, त्यांचा झोका बकुळेच्या झाडालाच असतो, म्हणून मीही ते आणले। तर मी ती फांदी आणली 3 जाल। मी म्हटलं आता फांदी घेऊन जाते, म्हटलं हे राधेकृष्ण माझ्याकडेही तुम्ही यावा, माझ्याही अंगणात तुमचा मी झोका बांधेल, तुम्ही माझ्याकडे या झोका खेळायला। मी फांदी आणली आणि त्यांचं नामस्मरण केलं आणि ती फांदी लावली। फांदी येते का कसं हे मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे। आणि एक पिवळ्या फुलांचं काल मी रोप आणलं, छोटी पिवळी फुलं अशी। पुन्हा एक दुसरे आणलं, ते मोठं होतात, हे जर थोडी छोटी असतात। जे नाही ते आपण असं लावायचं। अजून अंगण वाढू, आपण अंगण वाढू। आपल्याला काय अंगणाला काही कमी आहे का? काही कमी नाहीये तिच्या आशीर्वादाने। हा तिकडे पण पावटा घेवडा आहे, गेल्या वर्षी सगळ्या पत्र्यावर घेवडा होता, तोडायला पण कंटाळ, तोडलाही नाही। ह्या भोपळे येतात की उगाच चाललंय डौलदार एवढा लांब लचक। फुलं पण नाही दिसली अजून मला। अय बाबा तुला कधी येणार भोपळ्या? ए भोपळ्या, तुला कधी भोपळ्या येईन रे भोपळ्या, असं म्हणायचं। हे पहा सरडा गेला, तुम्हाला दिसला का? हा दोडका आहे, हे बघा हा दोडका आहे। एक सीताफळ आहे बाई, चुकून राहिले काय, पण अजून ते कडक आहे। अरे मला वरती लावायचंच नाही, हे दोडकं सगळं वरती गेलं आणि सगळ्या वरतीच दोडके येणार, काय करावं आता? हे पण गेलं वर, त्याला इकडे जायला काय झालं? ए बाबा दोडक्या तू इकडे जा, वर नको जाऊ, असं जा, असं इकडे लाईनशीर। हे बघा इथं पण एक आलेलं आहे, ही 4-5 दिवसामध्ये येतील। आपला ना घेवडा जळाला, तो जळालाच। इथून ना मी इथे हे हादग्याचं झाड आहे,
आणि काळ्या कोयऱ्या तुम्हाला मी दाखवते. त्या दिवशी एक गुच्छ नेला, पण काय त्याच्या आतमध्ये असं कडक कडक लागतं. काळी कोयरी हे बघा, ह्या झाडाच्या बुडामध्ये काळी कोयरी आहे इथे. पण इकडे आपली हद्द संपते ना. आणि हादग्याची फुलं तर किती उंच गेलेत. हादग्याची फुलं शेंगा भरपूर. हादग्याची फुलं शेंगा. माणसं आलेले वेगळेच असतात ना राहायला. तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथे सांगते. पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.